परवाचीच घटना एक आमच्या मंदिराच्या पुढे म्हणजे पुढच्या कॉलनीत एक फॅमिली रेग्युलरली येते मध्ये मध्ये भेटतात येऊन आणि त्यांची मुलगी 12वीला आहे. 12वीला आहे. मग ते एक दिवस तिला घेऊन आले की म्हणे प्रभूजी ही अवघी 12वीत आहे आणि हिचा कोणीतरी बॉयफ्रेंड आहे आणि ही म्हणते की आता मला त्याच्याशी लग्न करायचं. किती रे? मग तिला सांगितलं की बाबा असं तसं. तिला थोडं प्रकाश पडला थोड्या वेळासाठी. आणि परवा दिवशी ते दोघं येऊन रडत होते. का बरं रडत होते? का बरं रडत होते? कारण ती मुलगी न सांगता त्या मुलाबरोबर पळून गेली. तर पळून गेली तर पळून गेली. तिने लग्न केलं. बरं ठीक आहे, लग्न केलं तर केलं. तिने तिच्या फेसबुक इन्स्टावर सगळी स्टोरी ठेवली, तिच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवला. म्हणजे हिच्या आई वडिलांना तिथून कळलं की तिचं लग्न झालं. म्हणजे 12वीच्या मुलीला बघा की तिला करिअर पेक्षा कसली जास्त घाई लागली. मग कुठे तुमचं लक्ष लागेल अभ्यासात आणि मग तुम्ही चिंता करतात मुलं लक्ष देत नाही. खरं बघायला गेलं तर तुमचं मुलांकडे लक्ष नाही हे मात्र खरं. एका मुलाचा रिझल्ट लागतो तर त्याची आई बघते की इतका खराब रिझल्ट लागतो. मूर्ख, तुझं लक्ष कुठे?